कौटुंबिक अमृत महोत्सवी ती उत्सवमूर्ती सुरेश भाई आता आजपासून आप्पा बोलायला मी सुरुवात करतो आणि स्मिता वहिनी. खरं तर अमृत महोत्सव वर्ष कोणाच्याही आयुष्यात एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. म्हणजे 27,365 दिवस आपण दिवसाची गणती केली तर 27,365 दिवसांचा हा कालावधी आहे. हा अत्यंत यशस्वीपणे समाधानकारक आणि संपूर्ण जीवन माझ्यामध्ये सफल करणारा असा सुरेश अप्पांचा होता. अप्पांचा आणि माझा परिचय तसा जेव्हा मी लग्नाच्या बेड्यात अडकलो त्या दिवसापासून जरूर तेव्हा ओळख झाली. स्मिताची मामी म्हणजे माझे ते खरे मामा लागतात, आमची कांचन मामीचे भाऊ, आणि त्यावेळेला आमचा परिचय झाला. पण जास्त परिचय हा जेव्हा ते आपल्या संघाचे मॅनेजिंग ट्रस्टी, सुरुवातीला ट्रस्टी आणि नंतर मॅनेजिंग ट्रस्टी झाले तेव्हा झाला. आणि जेव्हा मी आज इथे आलो, थोडा उशिरा आलो, जेव्हा मी सुरेशभाईला बघितलं तर सुरेशभाई हे कुठल्या तरी अंतर्मुख झालेले असे टेन्शनमध्ये दिसले, पण तेवढ्याच स्मितामध्ये फार खुश दिसत होत्या. मला वाटते आताच कोणीतरी स्नेहाने सांगितलं की प्रत्येक म्हणजे सुरेश अप्पा हे बिनधास्त आहेत, हे असं त्यांच्या जावयाने म्हटलं. आणि त्यांना ते बिनधास्त वाटले नाही. तर प्रत्येक जण कसं त्या माणसाकडे बघतो त्याच्यावर त्या माणसाच्या स्वभावाविषयी असतो. माझ्यामध्ये प्रत्येक जावयाला आपला सासरा हा बिनधास्तच वाटत असतो. त्या सासऱ्याला माहीत असतं की मला काय काय टेन्शन आहे. आणि सुरेश अप्पांबद्दल सांगायचं तर माझ्यामध्ये आजच्या घडीला काही आपल्या स्नेहाने जे सांगितलं की आजच्या घडीला जे आपण प्रामाणिकपणा, जे एक कल्चरल हेरिटेज म्हणतो आपण, किंवा संस्कृत किंवा संस्कार ह्या संबंधी जे विशेष असं त्यांचा मी स्वभाव जे माझं त्यांचं इंटरॅक्शन झालं की एक गोष्ट खरी आहे की प्रामाणिकपणाबद्दल त्यांच्या वादच नाही आहे. आणि कार्यकारी विश्वस्त सारख्या पदावर जेव्हा एखादी व्यक्ती काम करते तेव्हा हा प्रामाणिकपणा फार महत्त्वाचा असतो. आणि त्याही पेक्षा महत्त्वाचा म्हणजे आपल्या समाजाचा हा एक महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे, म्हणजे 100 वर्षात एकदाच होणारी ही वास्तू. आणि त्यावेळेला हे कार्यकारी विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. आताच बंधूंनी सांगितलं की ते फार लकी आहेत, आणि खरोखर ते लकी आहेत. म्हणजे बरोबर योगायोग कसा असतो की ते जेव्हा 74 वर्षाचे किंवा 75 वर्षामध्ये पदार्पण करणार होते तेव्हा त्यांची कार्यकारी विश्वस्त म्हणून निवड झाली. आणि आता 1 ते 1.5 वर्षामध्ये जेव्हा ती वास्तू पूर्ण होईल तेव्हा त्यांना एक समाधान वाटेल की त्या वास्तू पूर्ण होताना मी कार्यकारी विश्वस्त म्हणून ती जबाबदारी पार पडलेली आहे. आणि त्यामुळे मला वाटते की हा एक चांगल्या माणसासाठी हा चांगला आलेला असा हा योग आहे. आणि त्यांनी ज्या पद्धतीने वसई विकास महामंडळामध्ये काम केलेलं आहे, आता अनेक स्नेहांकडून मी ऐकलं की त्या पद्धतीने त्यांनी जे कार्य केलेलं आहे अत्यंत प्रामाणिकपणे आणि एक आत्मीयतेने, त्यामुळे मला वाटते अनेक मी वसई विकास महामंडळाचे उपक्रम बघत असतो. आणि ज्या पद्धतीचे सांस्कृतिक आणि विविध प्रकारचे जे कार्यक्रम करत असतात तर माझ्या मते ह्या परिसरातील किंवा आपल्या महामंडळातील जे सदस्य आहेत त्यांच्या मुलांवर जे संस्कार होत आहेत ते आजच्या दिवसामध्ये किंवा आजच्या युगामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशा प्रकारचे संस्कार शहरामध्ये राहणाऱ्या मुलांना फार क्वचित मिळतात, कारण त्यांची ती संस्कृती, त्यांचं जे अपब्रिंगिंग आहे ते वेगळ्या प्रकारचं असतं. त्या ठिकाणी सुरेश अप्पांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. आणि तसंच त्यांनी ज्या आपली वसई विकास सहकारी बँक आहे त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये ते संचालक म्हणून त्यांनी अत्यंत तत्पर निष्ठेने काम केलेलं आहे. आणि अशा पद्धतीचा त्यांचा जो अनुभव आहे हा आपल्या समाजासाठी अत्यंत उपयोगी पडत आहे. आणि त्यांच्याबरोबर काम करताना खरं तर त्यांची जेव्हा 75वी असं समजलं तेव्हा मला समजलं की अप्पांचं वय आता 75 आहे. आणि मला कधी कधी ते बरं वाटलं, पण त्यांच्यापेक्षा 10 वर्षांनी मी यंगर आहे, तरुण आहे. पण मी कधी आमच्या बोलताना त्यावेळेला त्यांना मला वाटते अप्पा यांना एकच दुःख होत असेल की जे मॅनेजिंग ट्रस्टी झाले तर दर गुरुवारी त्यांना मिटिंगला यायलाच लागते. त्यामुळे
कधी कधी त्यांच्या सहली असतात, कधी कधी त्यांना एक दोन वेळा असं झालं की आम्ही ती मीटिंग जेव्हा 11 वाजता ठेवली तेव्हा दीपक भाई मला ते वाडीमध्ये जाऊन यायला लागते. ते म्हणजे मला एक आनंद वाटला की आजचे आमचे ट्रस्टी आजही शेती करतात, वाडी करतात आणि चांगले शेतकरी आहेत. त्याबद्दलही मला त्यांच्याबद्दल अभिमान आहे. कारण आता ही पिढी आपली कमी कमी होत चालली. अनेक आपल्या ज्या वाड्या आहेत त्या हस्तगत होत चाललेल्या आहेत. नवीन पिढी वाडी किंवा शेतीकडे कमी लक्ष देत आहे आणि ह्या वयातही ते मला वाटते त्यांच्या वयाचं आणि आरोग्याचं हे गुपित आहे की ते दर दिवशी या निसर्गाला भेट देत असतात. सकाळी तिथे वाडीमध्ये जातात आणि त्यामुळे त्यांचं हे आरोग्य चांगलं राहिलेलं आहे. आणि त्यांनी आता कोणीतरी सांगितलं की ते 57 वर्षाचेच वाटतात आजही मितीला, आणि ते खरं आहे. तर पुन्हा एकदा मी खूप लोकांना बोलत आहे, जास्त वेळ घेत नाही, बोलण्यासारखं खूप आहे. पण एकच सांगू इच्छितो की आपणसारखे प्रामाणिक आणि एक मोरल कॅरेक्टर असलेली व्यक्ती आज आपल्याबरोबर काम करत आहे याचा मला आनंद आहे. आणि जसं आमच्या सहकारी विश्वस्ताने आज सांगितलं की आपल्या समाजाला आज जी गरज आहे ती की आपली वास्तू, जसं मुलींसाठी एक हॉस्टेल असणार आहे, आपल्याला असं वाटते वसई विरासाठी, पण आपल्या समाजातल्या अनेक कुटुंब ही बोर्डी आणि इंटेरियर गावामध्ये राहतात की त्यांना ह्या फॅसिलिटी मिळू शकत नाही. तर त्यांच्यासाठी आपण एक मुलींचं वसतिगृह, मुलांची 2 मजल्याचं वसतिगृह आणि 2 हॉल अशी सुसज्ज अशी इमारत बांधत आहोत. आणि त्याचा 3रा फ्लोअरचा स्लॅब हा या 11 जून रोजी होत आहे. तर मला जी सध्या आपल्या कुठल्याही परिस्थितीत ही आपला मोठा संकल्प कमी पडला नाही पाहिजे. पुन्हा एकदा विनंती केली सर्वांना, सुरेश आप्पा स्वतः प्रयत्न करत आहेत त्यासाठी की आपणही त्याला सरळ हाती मदत करावी आणि आपला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे. पुन्हा एकदा मी आज अमृत महोत्सवी च्या दिवशी सुरेश आप्पांना सदिच्छा देतो आणि त्यांना दीर्घ आयुष्य, शतायुष्य व्हावं ही सदिच्छा देतो. आणि त्याचबरोबर स्मिता वहिनींनी त्यांना साथ दिलेली आहे आणि जसं म्हणतात की त्यांच्या साथीमुळे त्यांचं आयुष्य हे सुपर आणि समृद्ध झालेलं आहे, अशी त्यांची साथ राहो या शुभेच्छा देऊन तो माझे 2 शब्द संबोधन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.